नमस्कार, मी सचिन सजगणे, वसंतदादा पाटील विद्यालय रहमतपूर आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण मॅथ्स पार्ट फर्स्ट याच्याविषयी सुरुवात करणार आहोत। चॅप्टर फर्स्ट सेट्स। सम पिक्चर्स आर गिवन बिलो, इट कंटेन्स द ग्रुप ऑफ थिंग्स यू नो। काही पिक्चर्स खाली दिलेले आहेत, ते पिक्चर्स तुम्हाला ग्रुप ऑफ थिंग्स काहीतरी सांगतायत। फर्स्ट, बंच ऑफ कीज। सेकंड, स्टुडंट्स प्ले ऑन द ग्राउंड। फ्लॉवर बकेट। तीन पिक्चर्समध्ये आपल्याला असं दिसतंय की तिन्ही पिक्चर्समध्ये पहिल्या पिक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं की चाव्या किती आहेत सांगा, तर तुम्ही ते सांगू शकता। दुसऱ्या पिक्चरमध्ये तुम्ही सांगू शकताय मुलं किती आहेत, आणि तिसऱ्या पिक्चरमध्ये फुलं किती आहेत हे तुम्ही सांगू शकता। म्हणजेच वी यूज स्पेशल वर्ड फॉर ईच ऑफ द कलेक्शन गिवन अबोव। इन ऑल द अबोव एक्झाम्पल्स वी कॅन क्लिअरली द ऑब्जेक्ट्स ऑफ दॅट कलेक्शन। वी कॉल द कलेक्शन ऑफ सच ऑब्जेक्ट्स ॲज अ सेट। असं जे कलेक्शन आहे अशा कलेक्शनला सेट असं म्हटलं जातं। म्हणजे आपल्याला काही एक्झाम्पल्स मोजता येतात, जे तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे त्याचा आकडा मोजता येतो, जे कलेक्शन दिलेलं आहे त्याचं संख्या सांगता येते, असे जे कलेक्शन आहेत अशा कलेक्शन्सला सेट असं म्हणतात। अजून काही एक्झाम्पल्स बघूयात। नाव ऑब्झर्व द कलेक्शन। हॅपी चिल्ड्रन इन द विलेज। सेकंड एक्झाम्पल, ब्रिलियंट स्टुडंट्स ऑफ द क्लास। या दोन एक्झाम्पल्समध्ये आपण जर पाहिलं तर हॅपी चिल्ड्रन इन द विलेज, खुश असणारी मुलं, आपल्या खेड्यामध्ये खुश असणारी मुलं, किंवा ब्रिलियंट स्टुडंट्स ऑफ द क्लास, हुशार मुलं, आपल्या वर्गातील हुशार मुलं। आता हुशार कोणाला म्हणायचं? प्रत्येकजण हुशार असतो, प्रत्येकाची वेगवेगळी कॅपॅसिटी असते, तो प्रत्येकामध्ये हुशारकी त्याच्यामध्ये असतेच असते। त्यामुळं याच्यामध्ये आपल्याला काही नंबर सांगता येत नाही की हा एवढी मुलं आहेत हुशार, तेवढी मुलं आहेत हुशार, हे आपण सांगू शकत नाही। त्यामुळे इन बोथ द एक्झाम्पल्स द वर्ड्स हॅपी अँड ब्रिलियंट आर रिलेटिव्ह टर्म्स बिकॉज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ these वर्ड्स टू बी हॅपी अँड टू बी ब्रिलियंट differ from person to person, therefore these collection are not a set। त्यामुळं याला आपण कलेक्शन सेट असं म्हणू शकत नाही। See the examples given below and decide whether it is a set or not। 6 एक्झाम्पल्स मी घेतलेले आहेत, ते 6 एक्झाम्पल्स आपल्याला डिसाईड करायचे आहेत की सेट आहेत का नाहीत। फर्स्ट एक्झाम्पल, डेज ऑफ ए वीक। वीकमधले डेज आपल्याला मोजता येतात, 7 डेज आहेत, आपण ते सांगू शकतो, त्यामुळं हे सेटचं उदाहरण आहे। नेक्स्ट एक्झाम्पल, मंथ्स इन अ इयर। वर्षातील महिने हेही आपण सांगू शकतो, त्यामुळं तेही सेटचं उदाहरण आहे। तिसरं एक्झाम्पल, ब्रेव्ह चिल्ड्रन इन द क्लास। क्लासमधला ब्रेव्ह चिल्ड्रन आपल्याला शोधायचे आहेत, आपण सांगू शकत नाही आहे, त्यामुळं हा सेटचं उदाहरण नाही आहे, नॉट सेट। फोर्थ, फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स। फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स म्हटलं की आपल्याला माहिती आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पर्यंत आपण जाऊ शकतो, त्यामुळं हे आपलं सेटचं उदाहरण आहे। स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ द महाराष्ट्र। स्ट्रॉंग फोर्ट्स म्हणजे किल्ले, आपल्याला मजबूत किल्ले। आता मजबूत किल्ले, प्रत्येक किल्ल्याची खासियत वेगळ्या, त्यामुळं हेही आपल्याला सांगू शकत नाही आपण। स्ट्रॉंग आलेला आहे शब्द, त्यामुळे आपण तो सांगू शकत नाही आहे, तो दिस इज ऑल्सो नॉट ए सेट। प्लॅनेट्स इन अवर सोलर सिस्टम। प्लॅनेट्स तुम्ही सांगू शकता का? हे उदाहरण पहा। त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे डेफिनेशन ऑफ सेट्स। सेटची डेफिनेशन, इफ वी कॅन डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइड द ऑब्जेक्ट्स ऑफ ए गिवन कलेक्शन then that collection is called a set। पुन्हा एकदा सांगतो, if we can definitely and clearly decide the objects of a given collection then that collection is called a set। म्हणजे दिलेला जो भाग आहे सेटचा
दिलेले जे कलेक्शन आहे ते आपल्याला डेफिनेटली सांगता येते, क्लिअरली आपल्याला त्याचा भाग डिसाईड करता येतोय, मोजता येतोय, अशाच कलेक्शनला आपण सेट असं म्हणतो. जनरली द नेम ऑफ द सेट इज गिवन युजिंग कॅपिटल लेटर्स ABC अप टू Z. सेटसाठी आपण कॅपिटल लेटर्सचाच वापर करतो. द मेंबर्स ऑर एलिमेंट्स ऑफ द सेट आर शोन बाय युजिंग स्मॉल लेटर्स. एलिमेंट जे आहेत किंवा मेंबर्स जे आहेत त्या सेटमधले ते जर आपल्याला घ्यायचे असतील तर ते स्मॉल लेटरनं आपण घेऊ शकतो. नेक्स्ट, इफ A इज अन एलिमेंट ऑफ सेट A. A हा सेट म्हणजे स्मॉल a हा जो एलिमेंट आहे तो सेट A मध्ये असेल, देन वी राईट इट ॲज A बिलॉंग्स टू A. ते जे चिन्ह आहे त्याला बिलॉंग्स टू असं म्हणायचं. A बिलॉंग्स टू A. And if A is not an element of set A, then we write as A not belongs to A. म्हणजे belongs to चं चिन्ह आहे त्याला परत not करायचं फक्त, तो झाला not belongs to A. काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. नाव लेट अस ऑब्झर्व दिस सेट ऑफ नंबर्स. नंबरचे सेट दिलेले आहेत n 1 2 3 अँड सो ऑन. इट इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर. W is equal to 0 1 2 3 and so on. It is a set of whole numbers. I is equal to and so on -3 -2 -1 0 1 2 and so on. It is a set of integers. Q is a set of rational numbers. R is a set of real numbers. असे काही नंबरचे सेट तुम्हाला दिलेले आहेत. नेक्स्ट, आता हा जो सेट आहे तो सेट लिहायचा कसा. मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. सेट्स लिहिण्याच्या पद्धती. देर आर 2 मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. फर्स्ट, लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड ही पहिली मेथड आहे. या मेथडमध्ये आपल्याला काय करायचं बघा. इन दिस मेथड वी राईट ऑल द एलिमेंट्स ऑफ ए सेट इन कर्ली ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेटमध्ये आपल्याला हे एक्झाम्पल्स लिहायचे आहेत. Each of the elements is written only once and separated by commas. जो एलिमेंट आहे तो एकदाच लिहायचा आहे आणि तो कॉमाजनं सेपरेट करायचा आहे. The order of an element is not important but it is necessary to write all the elements of the set. जी ऑर्डर आहे ती कंपल्सरी नाही आहे की ही अशीच आली पाहिजे तशीच आली पाहिजे, मागं पुढं कसंही तुम्ही करू शकता, फक्त एलिमेंट्स मात्र त्या सेटमधले सगळे आले पाहिजेत. त्याच्यासाठी काही उदाहरणं आपण बघूयात. एक्झाम्पल्स, द सेट ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 1 and 10 असा सेट दिलेला आपल्याला. द सेट ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 1 and 10 वी कॅन रिटर्न ॲज. आता तो लिहायचा कसा बघा. 1 to 10 पर्यंतचे नंबर्स घ्यायचे आहेत. A इज इक्वल टू, A सेटला नाव दिलेलं आहे. A इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 पर्यंत आपल्याला जायचं आहे कारण 10 पर्यंतच विचारलेलं आहे. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. या पद्धतीनं लिस्ट मेथड आपल्याला लिहायची आहे. सेम तसं एक दुसरं एक्झाम्पल घेतलं आहे. एक्झाम्पल, द सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 and 10 कॅन बी रिटर्न ॲज. 1 आणि 10 मधल्या फक्त ऑड नंबर्स आपल्याला घ्यायचे आहेत. ते मात्र 2 पद्धतीनं मी लिहून दाखवलेत. कॅन बी रिटर्न ॲज A इज इक्वल टू 3579 और A इज इक्वल टू 7359. म्हणजे ऑर्डर चेंज केली तरी चालते, हे फक्त याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. नेक्स्ट एक्झाम्पल, इन दी वर्ड महाराष्ट्र द लेटर्स ARH आर सेपरेटेड मोर दॅन वन्स. आपल्याला सेट जो आहे तो सेट काय आहे तर महाराष्ट्र याच्यामधले लेटर्स पाहिजेत. महाराष्ट्र याच्यामधले लेटर्स पाहिजेत. पण या लेटर्समध्ये पहा A, R अँड H आर रिपीटेड वर्ड्स, रिपीटेड लेटर्स आहेत. आणि मग हे जर रिपीटेड लेटर्स असतील तर ते डबल लिहायचे नाही आहेत, सिंगल लिहायचे आहेत. सो द सेट ऑफ लेटर्स ऑफ धिस वर्ड इज रिटर्न ॲज A इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट MAHRST कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे इथं तुमच्या एक लक्षात येत असेल की डबल कोणताही
भाग घ्यायचा नाही आहे, कोणताही एलिमेंट डबल येता कामा नये, त्यामुळं हे एक्झाम्पल बारकाईनं लक्षात घ्या. नेक्स्ट पार्ट, रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. In this method we do not write the list of elements but write the general element using variable followed by a vertical line or colon and write the property of the variable. इथं काय करायचं आहे, तुम्हाला लिस्ट लिहायची नाही एलिमेंटची, तर प्रॉपरली त्याचा एखादी प्रॉपर्टी तयार करून तो लिहायचा आहे. त्याच्यासाठी एक जनरल व्हेरिएबल वापरायचं. जनरल एलिमेंट यूजिंग व्हेरिएबल followed by a vertical line and colon and write the property of the variable. एक्झाम्पल बघूया याच्यावरचं. फॉर एक्झाम्पल, a is equal to x such that x belongs to n 1 less than x less than 10. तर हे एक्झाम्पल आपण बघूया. यामध्ये काय केलं मी, व्हेरिएबल x मानलेला आहे. x हा काय आहे, तर नॅचरल नंबर आहे. एक्स कुठंपर्यंत आहे, 1 पासून पुढं, 1 नाही आहे त्याच्यामध्ये. 1 इज लेस दॅन एक्स आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू नाही आहे. लेस दॅन एक्स असल्यामुळं 1 नाही आहे. 2 पासून सुरुवात होते याच्यामध्ये एलिमेंट्सला. 2 4 5 2 3 4 5 6 7 8 9 9पर्यंतच आहे, 10 सुद्धा नाही आहे. या पद्धतीनं हा रूल मेथड आहे. तर ही वाचायची कशी, अँड रीड ॲज सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्स such that x is a natural number between 1 and 10. Next example, b is equal to x such that x is a prime number between 1 and 10. Set b contains all the prime numbers between 1 and 10. So by using listing method, set b can be written as 2 3 5 7. प्राईम नंबर्स फक्त 1 आणि 10 मधले घ्यायचे होते, त्यामुळे आपण लिस्ट मेथड नाही ते एक्झाम्पल सोडवून दाखवलेलं आहे. पुन्हा एक चार्ट इथं दिसतोय तुम्हाला, रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म, आणि दुसरा चार्ट आहे लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. मी काय केलेलं आहे, एका बाजूला रूल मेथडनं एक्झाम्पल दिलेलं आहे, दुसऱ्या बाजूला त्याची लिस्ट तयार करून दिलेली आहे. एक्झाम्पल पहा. पहिलं एक्झाम्पल आहे, ए इज इक्वल टू in curly bracket x such that x is a letter of the word division. डिव्हिजन मधल्या लेटरचं आपल्याला सेट पाहिजे. त्याचा आन्सर बघा, a is equal to DIVSON. इथं आय मी एकदाच वापरलेला आहे. डिव्हिजन या शब्दामध्ये मात्र 3 वेळा आय आहे, मात्र आपण लिहिताना मात्र किती वेळा लिहायचं आहे, एकदाच लिहायचं आहे. हे मात्र बारकाईनं लक्षात घ्या. नेक्स्ट, बी इज इक्वल टू वाय सच दॅट वाय इज ए नंबर सच दॅट वाय स्क्वेअर इज इक्वल टू 9. वाय स्क्वेअर इज इक्वल टू 9. असा वाय शोधायचा की ज्याचा वर्ग 9 असेल. मग तुम्हाला माहिती आहे 9 कशाचा वर्ग आहे, तर -3 आणि 3चा. म्हणून लिस्ट मेथड काय तयार झाली, बी इज इक्वल टू -3 3. Next example, C is equal to Z such that Z is a multiple of 5 and less than 30. 5च्या पटीतील संख्या पण 30पेक्षा कमी असणाऱ्या, आणि म्हणून C is equal to 5 10 15 20 and 25. सो रूल मेथड आणि लिस्ट मेथड आपण इथं पाहिलेले आहे. Then solve practice set 1.1. Thank you. Have a nice day.